नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या काही महत्त्वाचे अपडेट। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुमच्या कामाचे तसेच तुमच्यासाठी खूपच उपयोगाच्या आहेत, म्हणून थोडा वेळ काढून नक्कीच बघा। आजच्या शेतीशी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत, तरी त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, पहिली बातमी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीबद्दल आहे। राज्य सरकारने 2026 ते 2027च्या अर्थसंकल्पात ही मोठी घोषणा केली आहे। कृषी सेवकनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत आहे त्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडणे अनिवार्य आहे मित्रांनो। तसेच आता दुसरी महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। तर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 प्रोत्साहन मिळणार आहे। तर जे शेतकरी आपले पीक कर्ज नियमितपणे फेडतात त्यांच्यासाठी सरकारने 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ जाहीर केला आहे। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे मित्रांनो। तसेच तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता जमा होणार आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 8व्या हप्त्यासाठी 1,774 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। लोकमतनुसार मार्च 2026च्या अखेरीस सुमारे 84 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे PM किसानचा 22वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पंतप्रधानांनी 13 मार्च 2026 रोजी PM किसानचा 22वा हप्ता वितरित केला आहे। ज्या शेतकऱ्यांचे EKYC पूर्ण आहे त्यांना या 2,000 रुपयांच्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे। पात्रतेसाठी PM किसान पोर्टलवर आपले स्टेटस तपासणे आवश्यक आहे मित्रांनो। आता पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे अर्थसंकल्प 2026 ते 2027। तर शेतीसाठी तरतूद। तर राज्याच्या 7.69 लाख कोटींच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रावर विशेष भर देण्यात आलेला आहे। यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद योजना आणि नैसर्गिक शेती अभियानासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो। आता 6वी मोठी बातमी म्हणजे सोयाबीन आणि कापूस बाजारभावाबद्दल आहे। तर सध्या बाजारात सोयाबीन आणि कापसाचे भाव हमी भावापेक्षा कमी असल्याचे शेतकरी चिंतेत आहे। राज्य सरकारकडून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज किंवा अनुदानाची मागणी केली जात आहे मित्रांनो। आता 7वी बातमी म्हणजे कांदा बाजारभाव आणि निर्यात याबद्दल आहे। तर ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत मित्रांनो। कांद्याचे दर सध्या स्थिर आहेत। सरकारने निर्यातीबाबत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याला जास्त भाव मिळत असल्याचे चित्र दिसत आहे मित्रांनो। नाशिक आणि अहमदनगर भागातील बाजारपेठात आवक वाढलेली आहे मित्रांनो। आता 8वी बातमी बघणार आहोत। अवकाळी पाऊस आणि पीक विमा मदत याबद्दल आहे। तर मित्रांनो, एप्रिल 2026 झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत मित्रांनो। आता 9वी बातमी सिंचन आणि सौर ऊर्जा याबद्दल आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेवर भर दिला जात आहे। तसेच ठिबक सिंचनासाठी अनुदानात वाढ करून सिंचन क्षेत्र वाढवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे मित्रांनो। आता शेवटची 10वी बातमी म्हणजे हवामान अंदाज आणि रब्बी हंगामावर काय परिणाम याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर राज्यात सध्या तापमानाचा पारा 44 अंशावर गेल्याने रब्बी पिकांवर उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवसात उष्णतेची लाट आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे मित्रांनो। आणि महत्त्वाची टीप म्हणजे कर्जमाफी किंवा सन्मान निधीचा अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रांशी किंवा आपले सरकार पोर्टलवर संपर्क साधावा मित्रांनो।